तुला कधी प्रश्न पडलाय का की लोक तुझ्याकडे ओढले का जात नाहीत? तुला वाटत असेल की कदाचित तुझा चेहरा किंवा लूक कारण असेल, पण खरं सांगू, कारण तुझा चेहरा नाही तर तुझी एक सवय आहे. पण घाबरू नकोस. आजचा हा व्हिडिओ जर तू शेवटपर्यंत पाहिलास ना, तर लोक तुला फक्त नोटीस नाही करणार, तर तुला कायमचं लक्षात ठेवतील. अट्रॅक्टिव्ह असणं म्हणजे नक्की काय? चांगला चेहरा, पैसा की महागडे कपडे? अजिबात नाही. खऱ्या अर्थाने अट्रॅक्टिव्ह असणं म्हणजे लोक तुझ्याशी बोलायला उत्सुक असणं, त्यांना तुझ्या सहवासात वेळ घालवायला आवडणं आणि तू तिथे नसताना सुद्धा फक्त तुझीच चर्चा होणं. आज आपण पाहणार आहोत की कोणतंही नाटक न करता किंवा कोणताही फेक ॲटिट्यूड न दाखवता नॅचरली अट्रॅक्टिव्ह कसं राहायचं. स्वतःला बदलून नाही तर स्वतःला ओळखून. चला तर मग सुरू करूया. ती खास एनर्जी, द वाइब. तू कधी पाहिलेस काही लोक खोलीत आले की अचानक तिथलं वातावरण बदलतं. ते फार काही बोलत नाहीत, दिखावा करत नाहीत, तरीही सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच असतात. कारण त्यांच्याकडे असतो एक कमालीचा आत्मविश्वास आणि शांत स्वभाव, काम एनर्जी. लक्षात ठेव, आकर्षण हे फक्त रूपावर नसतं, ते तुझ्या व्हायब्रेशन्सवर असतं. 2. स्वतःचा आदर करा. सेल्फ रिस्पेक्ट. आकर्षणाचा पाया म्हणजे स्वाभिमान. जो माणूस स्वतःला किंमत देत नाही, त्याला हे जग कधीच किंमत देत नाही. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं आता थांबव. स्पष्टपणे नाही म्हणायला शिक. लक्षात ठेव, जो प्रत्येक गोष्टीसाठी उतावीळ असतो ना, तो कधीच अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. 3. बोलण्यावर ताबा. दी आर्ट ऑफ स्पीकिंग. तुझं बोलणं हे 50% आकर्षण असतं. लोक तुझे शब्द कायम लक्षात ठेवतात. उगाच घाईघाईत बोलू नकोस. प्रत्येक विषयावर आपलं मत असलंच पाहिजे असंही काही नाही. समोरच्याचं बोलणं मध्येच तोडू नकोस. शांतपणे बोला. दुसऱ्याचं ऐकून घ्या आणि थोडा विचार करून उत्तर द्या. जो कमी बोलतो आणि योग्य बोलतो, त्याचा प्रभाव, इम्पॅक्ट जास्त पडतो. 4. शरीर बोली. बॉडी लँग्वेज. तुझ्या तोंडून शब्द बाहेर पडण्याआधी तुझं शरीर बरंच काही बोलून जातं. ताठ उभं राहणं, डोळ्यांत डोळे घालून बोलणं आणि शांत हालचाली, हे एका आत्मविश्वासी माणसाचं लक्षण आहे. सतत मोबाईलमध्ये बघणं किंवा अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहणं टाळा. अट्रॅक्टिव्ह लोक नेहमी रिलॅक्स असतात. 5. नॅचरल ग्लो. इनर वर्क. तू स्वतःसाठी वेळ देतोस का? रोज थोडं वाचन, थोडा व्यायाम, स्वच्छ राहणं आणि पुरेशी झोप. या गोष्टी फक्त बाहेरून नाही तर तुला आतून ग्लो देतात. जेव्हा तू स्वतःवर काम करतोस तेव्हा तो कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर आपोआप दिसतो. 6. तुलना करणं थांबवा. स्टॉप कम्पेरिंग. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरचं आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू नकोस. लोक तिथे त्यांचं आयुष्य नाही तर आयुष्यातील फक्त हायलाइट्स दाखवतात. तू त्यांच्यासारखा नाहीस आणि तसंच असणं हीच तुझी खरी ताकद आहे. 7. थोडं गूढ राहा. मेंटेन मिस्ट्री. अट्रॅक्टिव्ह लोक आपल्या आयुष्यातल्या सर्व गोष्टींची जाहिरात करत नाहीत. सगळं काही उघड करू नका. थोडं मिस्ट्री जपा. जो माणूस सहज उपलब्ध असतो आणि सगळं काही सांगून टाकतो, त्याची किंमत कमी होते. 8. सकारात्मकता पण खरी. पॉझिटिव्ह वाइब. पॉझिटिव्ह असणं म्हणजे फक्त गोड बोलणं नाही, तर कठीण परिस्थितीतही शांत राहून उपाय शोधणं म्हणजे पॉझिटिव्हिटी. लोकांना ड्रामा आवडत नाही, ते नेहमी शांततेकडे ओढले जातात. आदर द्या, सन्मान मिळवा. गिव्ह रिस्पेक्ट. लोकांना त्यांच्या नावाने हाक मारा. त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐका. जेव्हा तू समोरच्याला आदर देतोस तेव्हा तुला लोकांचं अटेन्शन मागावं लागत नाही, ते आपोआप मिळतं. 10. तुमची वेगळी ओळख. बी रेअर. गर्दीचा हिस्सा बनू नका. जर तू तेच केलंस जे सगळे करत आहेत, तर तू हरवून जाशील. स्वतःचे विचार, स्वतःची मूल्य आणि स्वतःच्या मर्यादा जपायला शिक. जेव्हा तू स्वतःला सिरियसली घेतोस, आजपासून लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न सोडून दे आणि स्वतःला एक्सप्रेस करायला सुरुवात कर. कारण ज्या दिवशी तू स्वतःच्या स्वभावानुसार वागायला लागशील, तेव्हाच जग तुला खरं अट्रॅक्टिव्ह मानेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.